चांगला मोठा आहे. तर इकडे ना आता सर्व आपली फोडणी देऊन झाली. इकडे सर्व चिकन आपण मॅरिनेट केला होता तो सर्व घालून घेतो त्याच्यामध्ये. मस्त सर्व मसाला लागले चिकनला. इकडे ना आई आता सर्व वड्यांची तयारी करते बघा. सर्व आता ना इकडे केळीचं पान घेतलेलं आहे आणि वडे तयार करते. इकडे काही वडे ना आता तयार केलेले आहेत आणि हे बघा छान वडे तयार झालेत. मस्त फुगतायत आपले वडे बघा, एकदम फुगीर होत आहेत. आणि इकडे मस्त ना कढईमध्ये सर्व आई वडे तयार करते. इकडे आई आहे, पप्पा आहेत, आई बाबा आहेत, तिकडे आजी पण आहे इकडे. आता मस्तपैकी दुपारच्या जेवणाला आम्ही गावठी कोंबड्याचा रस्सा बनवलाय. नमस्कार मंडळी, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन अशा व्हिडिओमध्ये. तर मंडळी आज ना आपल्या घरी मस्तपैकी गावठी कोंबड्याचा रस्सा आणि वड्यांचा बेत असणार आहे. आजीचा एक गावठी कोंबडा आहे तर त्याचाच आज मस्तपैकी रस्सा बनवायचा आहे. आणि आम्ही म्हणजे दर टायमाला गावी येतो ना तेव्हा कोंबडी वडे करतोच, नेहमीचा म्हणजे ठरलेलाच असतो. तर आता सर्व तयारी वगैरे करायची आहे. तर मंडळी आता ना आम्ही सर्व कोंबडा झाकलेला आहे आजीने, तो काढायला आलोय. आजी इकडे ना सर्व हे बघा तांदूळ पाकडते, काम चालूच आहे. आजी आतमध्ये झाकले ना? हो. चला बघू. आजी राखून ठेवलेलं ना आजी, कधी छोटा होता. हो आता खायावं ना. तांदूळ कुठे राशनचा? नाही, अच्छा शेतातलात काय? शेतात कर्जत टाकते. अच्छा अच्छा, सर्व काम चालू आहे. पाकडणंच काय? हो, ते पाकत आहे. चला. हो हे बघा इकडे सर्व कोंबडा झाकून ठेवलाय. भाई बाबा इकडे आताच गेलेलं बाहेर, सर्व काम आठवून आलेत. ह्याच्यात आहे ना? काढता ना पप्पा, तुम्ही काढता. जाणार नाही, दरवाजा बंद करू. सर्व पकडा नाही शटर. चांगला मोठा आहे. मागे नेलं नाही सगळी घालीन? हो मग गणपतीला की मे महिन्यात? मे महिन्यात नेलं नाही. हो हो. पिक बघ धरली. मग किती त्या कोंबड्या आलेल्या? पिल्ला किती काढलेली? 7-10 होती पिढ्या तेव्हा. त्याच्यातले एक आहे ना? एक आहे, सगळी नेले. सगळी नेलं. आता 10-9 आहेत. हो, आता दुसरी दिलेनात ना कोंबडी? हो, आता ते दुसरी काढलं. इकडे ना आता सर्व वाटपाच्या मसाल्याची सर्व सुरुवात करते. इकडे ना आईने सर्व कांदा आणि खोबरा भाजून घेतलेला आहे बघा. इकडे कांदा पण सर्व भाजलाय आणि आता आई पाट्यावर सर्व वाटायला सुरुवात केलंय. आई चुलीवरचं मस्त ना भारी टेस्ट. कांदा आणि खोबरा भाजायचा आणि पाट्यावर वाटायचा. जबरदस्त लागतं म्हणजे चिकन. हा, आम्ही इकडे गावाला आले की चुलीवरतीच भाजून सर्व पाट्यावर वाटतो मसाला, छान लागते टेस्ट. आणि आता सर्व तयारी करते. हे सर्व ठेसून बारीक करून घ्यायचंय. तर पूर्ण आपला वाटपाचा गोडा मसाला रेडी झालेला आहे. कांदा खोबरा सर्व भाजून एकदम छान दिसतोय. आणि आताच पूर्ण पाट्यावरती ना वाटलेलं आहे. एवढं पूर्ण लागेल. आपण एकच सार करूया. आपल्याला आलं लसूण पेस्ट पण लागणार आहे. तर सर्व आता पाट्यावरतीच आम्ही बनवायला सुरुवात करतोय. किती लसणीचे कांदे घेतले? मी 2 लसणीचे कांदे घेतले. अच्छा. आणि हे 4 आल्याचे तुकडे घेतलेत. हा, ते पाट्यावरतीच बारीक करून घेतोय पूर्ण. पाट्यावरची चव ना गावच्या भारी एकदम, म्हणजे टेस्ट मुंबईला भेटणार नाही. ठेसून पूर्ण बारीक करायची पाट्यावर. आपण ह्याच्यात आला लसूण पेस्ट मध्ये ना मुठभर कोथिंबीर घेऊया, चांगली मग टेस्ट येते. इकडे मस्त आपले आलं लसूण पेस्ट पण ना रेडी झाले. कोथिंबीरमुळे ना मस्त असा हिरवा कलर पण आले बघा. तर मंडळी इकडे ना आता आपण पूर्ण सर्व कोंबडा कटिंग केलेला आहे. आता पप्पाने इकडे सर्व बारीक करतात. इकडे अर्धे आपण बारीक केलेले आहेत बघा. मीडियम साईजचे सर्व तुकडे करून घेतोय. इकडे ना आपल्याला सर्व ओल्या खोबऱ्याचा ज्यूस पण लागणार आहे. तर सर्व ना ओला खोबरा पूर्ण एक आपण घेतलेले नारळ आणि तुकडे केलेत. तर ह्याच्यामध्ये ना सर्व मिक्सरच्या भांड्यामध्ये ते बारीक करून घ्यायचे. एकदमच नाही घालणार आहे, थोडं थोडं घालूया म्हणजे कसं व्यवस्थित बारीक करायला जमेल. थोडं पाणी घालून घेऊया. हा बघा मस्त इकडे ना ज्यूस तयार झालेला आहे. त्याच्यामध्ये काढून घेऊया. हा बघा, हा पुन्हा नंतर आपल्याला काढून घ्यायचा आहे.
तर इकडे बघताय सर्व चिकन ना आपण बारीक करून घेतलेलं आहे. तर आई ना आता सर्व याला मॅरिनेट करायला सुरुवात करते. इकडे आलं लसूण पेस्ट मगाशीच आपण रेडी केली होती. हे सर्व इकडे मसाले वगैरे घेतलेत आपल्याला लागणार मॅरिनेट करण्यासाठी. याच्यामध्ये सर्व आता आलं लसूण पेस्ट लावून घेतोय. हे किती टाइम आपल्याला ठेवायला लागेल? 10 मिनिटं ठेवायचं. 10 मिनिटं ठेवून मस्त मॅरिनेट होईल. सर्व मिक्स करून घेतोय. तिकडे चूल पण आता पेटवलेली आहे. ह्या मोठ्या टोपामध्ये सर्व आपण चिकन घालणार आहोत. आणि पूर्ण आज रस्सा बनवायचा आहे ना? एकच बनवायचा आहे. हा, एकच रस्सा जबरदस्त. आणि गावठी कोंबडा आहे, तर गावठी कोंबड्याचा रस्सा एक नंबर होणार आहे. इकडे आपण ना बटाटा सुद्धा घालणार आहोत त्याच्यामध्ये. आम्ही म्हणजे बटाटा घालतो, तुमच्या चॉईसवर आहे. बटाटा घातला तरी चालेल, नाही घातलं तरी चालेल. ते 1 चमच मसाला घालून घेते. 1 चमच हळद. सर्व व्यवस्थित आईकडे मिक्स करून घेते. आपल्याला ना मसाला पण लावून घ्यायचा आहे. आपला काळा मसाला आहे वाटपाचा, तो याच्यामध्ये सर्व घालून घेतोय. आम्ही म्हणजे अशाच प्रकारे घालतो, डायरेक्ट एकत्रच घालतो. जो वाटपाचा मसाला आहे ना, तो याच्यामध्ये चिकन मध्ये मॅरिनेट करतानाच मिक्स करतो. परत एक्स्ट्रा फोडणी देताना लागत नाही ना. आता मी गोळा मसाला सगळा लावून घेते. फोडणीला आपल्याला तिखट मसाला घालायचा आहे, कारण ह्याच्यात मी 1 चमच घातलाय तिखट मसाला. चिकन मसाला आहे तो पण थोडा घालून घेते, 1 चमच. हा मसाला ना सर्वच आपल्याला लागणार आहे, कारण सार बनवायचा आहे ना. असा घटमटीतच बनवायचा आहे एकच. थोडंसं याच्यामध्ये पाणी घालून घेते. आपल्याला कसं पूर्ण पातळ नाही करायचंय, घटमटीत मीडियम लेवलला करायचंय. म्हणजे कसं मस्त खायला भारी पडतं. थिबुल थिबुल नाही, थिबुल थिबुल. थोडंसं पाणी ऍड करून पुन्हा आपण मिक्स करून घेते. आता असंच ना थोडा टाइम आपल्याला मॅरिनेट करायला ठेवायचं आहे, 10 मिनिटं. गावचा कसा मसाला आपला चांगला भाजलेला असतो ना चुलीत, चांगला काळा केलेला असतो भाजलेला. त्याच्यामुळे आपल्याला परत तेलात जसा परतवायची काही जरूर नाही. चांगला भाजलेला असतो तो होतो बरोबर. तर इकडे ना आता सर्व फोडणी द्यायला आपण सुरुवात करतोय. इकडे चुलीवरती ना मस्त टोप ठेवलेलं आहे, तेल तापत त्याच्यामध्ये. इकडे ना मी 1 लसूणचा कांदा घेतलाय ठेचून. इथे 4 तेजपत्त्याची पानं घेतल्यात. इथे 1 चिरलेला कांदा. आता ना इथे आपल्याला 3 चमच मसाला घालायचा आहे. तर इकडे ना आता सर्व आपली फोडणी देऊन झाली. इकडे सर्व चिकन आपण मॅरिनेट केला होता तो सर्व घालून घेतो त्याच्यामध्ये. मस्त सर्व मसाला लागले चिकनला. चुलीवरचा मस्त आता आपण गावठी कोंबड्याचा रस्सा बनवतोय. सर्व मिक्स करून घ्यायचे. एक बटाटा घालून घेते. तर इकडे ना आपले सर्व काजूगर आहेत. आमच्या गावच्या म्हणजे बिया होत्या ना काजूच्या सुक्या, त्याच्यातली घर काढले, ते घालून घेतो याच्यामध्ये. पाणी घालून घेते. आपण एकच पूर्ण बनवतोय ना रस्सा, मीडियम साईजचा, त्याच्यामुळे पाणी लागणार याच्यामध्ये आपल्याला. इथे ना आता आपल्याला पाणी घालून घ्यायचं आहे. कसं पातळ पाहिजे, कोणाला कसं घट्ट असतो पातळ असतो त्याप्रमाणे घालायचं. आम्हाला कसं मीडियमच पाहिजे. तर इकडे बघते आपल्या चिकनला ना मस्त कळालेला आहे. इकडे ना आपण सर्व खोबऱ्याचा ज्यूस काढलेला आहे, सर्व गाळून घेतलंय, तो वरतून घालून घेतोय. मस्त ना आपली चिकनचा रस्सा क्रीमी होतो, त्याच्यामुळे हा जरा ज्यूस घालायचाच खोबऱ्याचा. तर चवीनुसार मीठ घालून घेतोय. आपल्या वाटपाच्या मसाल्यामध्ये पण आपण मीठ घातला होता, त्याच्यामुळे कमीच घालायचे, जास्त नाही. तरी पण आपल्याला 1.5 चम्मच लागणार आहे. 1 चम्मच घातले, हा 1.5 चम्मच घालून घेतले. इकडे ना आई आता सर्व वड्यांची तयारी करते बघा. सर्व आता ना इकडे केळीचं पान घेतलेलं आहे आणि वडे तयार करते. इकडे काही वडे ना आता तयार केलेले आहेत आणि हे बघा छान वडे तयार झालेत. मस्त फुगतायत आपले वडे बघा, एकदम फुगीर होत आहेत. आणि इकडे मस्त ना कढईमध्ये सर्व आई वडे तयार करते. एक वडा सोडलाय आतमध्ये, मस्त भारी दिसते ना, जबरदस्त. आज मस्त चिकन बरोबर वडे असणार आहेत ना. चिकन वडे आमच्याकडे असतच असतं. गावाला आल्याच्या नंतर नेहमी आपण एकदा करतो चिकन कोंबडी वडे. म्हणजे गावचं चिकन कसं, गावठी चिकन ते खायला
मस्त चांगला असतो ना. रस्सा पण भारी एकदम. हो. छान वडी तयार होतात आपली. आता दुसरं रेडी करायची होतं. तर इकडे बघता आपला ना मस्त चिकनचा रस्सा रेडी झालेला आहे. हा बघा केवढा भारी दिसतोय, एकदम झणझणीत दिसतोय, कलर पण एकदम छान आलेला आहे बघा. गावठी कोंबड्याचा आपण मस्तपैकी रस्सा बनवलाय. तर इकडे ना आता जेवायला बसलोय. आज मस्तपैकी बघता इकडे रस्सा बनवलेला आहे, पूर्ण गावठी कोंबड्याचा आहे. इकडे वडे आहेत आणि हा कांदा घेतलाय. इकडे आई आहे, पप्पा आहेत, आई बाबा आहेत, तिकडे आजी पण आहे इकडे. आता मस्तपैकी दुपारच्या जेवणाला आम्ही गावठी कोंबड्याचा रस्सा बनवलाय. कसं आहे आता पिऊन बघा मामानं. फायबर झाला ना चांगला. रस्सा घे मामानं, रस्सा. हां चला या सर्वांनी जेवायला. इकडे ना आता रस्सा टेस्ट करून बघतोय कशा प्रकारे झालाय. मस्त आहे, एकदम भारी झालंय, झणझणीत. गावठी कोंबड्याचा रस्सा पेलच मजा येते. तर मंडळी फायनली आता ना जेवण खाऊन झालेलं आहे. आज मस्तपैकी आपण स्पेशल गावठी कोंबड्याचा रस्सा आणि वडे बनवले होते. छान म्हणजे मस्त रस्सा झाला होता. आणि आता निवांत आपण ना मस्त ओटीवरतीच बसलेलो आहोत. आणि आजची या व्हिडिओमध्ये तुम्हाला पूर्ण रेसिपी पण शेअर केली, वडे वगैरे आपण बनवले होते. तर आजची व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली ती नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा. जर आजची व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. तर भेटूया पण असेच कोणत्या तरी नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.